आपल्या आयुष्यात बदल घडवून आणण्याची हिंमत असणाऱ्या प्रत्येकाला आमचा नमस्कार. आपण सगळेच यशस्वी व्हायचं स्वप्न पाहतो, पण यशस्वी होण्यासाठी केवळ मेहनत पुरेशी नसते. त्यासाठी लागतं ते शहाणपण, दूरदृष्टी आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची ताकद. आणि हे सर्व शिकवणारं एक अजरामर नाव म्हणजे चाणक्य. चाणक्य, ज्यांचं खरं नाव होतं विष्णुगुप्त किंवा कौटिल्य. ते केवळ एक गुरु नव्हते, तर ते एक रणनीतिकार, अर्थशास्त्रज्ञ आणि राजकीय दूरदृष्टी असलेले महामानव होते. पण आज आपण त्यांचं एक खास योगदान समजून घेणार आहोत. चाणक्य नीती, एक असा ग्रंथ जो आपल्याला सांगतो शहाणपणानं, नीतीनं आणि विवेकानं कसं जगावं. चाणक्य नीती म्हणजे काय? चाणक्य नीती म्हणजे फक्त नियमांचं एक पुस्तक नाही, तर ते आहे जीवन समजून घेण्याचा आरसा. या ग्रंथात मानवी नातेसंबंध, सत्ता, पैसा, धर्म, नेतृत्व, शिक्षण, स्त्री शक्ती आणि जीवनाच्या सर्व पैलूंबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे. हे नियम कोरडे नाहीत, तर ते अनुभवातून आणि वास्तवातून आलेले आहेत, जे आजही हजारो वर्षांनंतर तितकेच लागू होतात. चला तर मग समजून घेऊया अशाच काही अमर नीती, ज्या आपल्याला यशस्वी आणि संतुलित आयुष्याकडे नेतात. पहिली नीती, ज्ञानाची जोपासना करा. चाणक्य म्हणतात, संपत्ती हरवली तर ती पुन्हा मिळवता येते, पण ज्ञान हरवलं तर आयुष्य हरवतं. आजच्या युगातही स्पर्धा, तंत्रज्ञान, वेग आणि बदल या सगळ्या गोष्टींमध्ये टिकून राहायचं असेल तर ज्ञानाशिवाय पर्याय नाही. आज आपण कितीही श्रीमंत असलो, नावाजलेले असलो, पण जर आपल्याकडे ज्ञान नसेल तर आपण फार काळ टिकून राहू शकत नाही. म्हणून चाणक्य सांगतात, वय काहीही असो, सतत शिकत राहा. ज्ञान हेच सर्वात मोठं शस्त्र आहे आणि तेच खरं अमूल्य धन. दुसरी नीती, मित्र निवडताना सावध राहा. आजच्या सोशल मीडियाच्या काळात फ्रेंड्स म्हणजे फक्त प्रोफाईलवर दिसणारी नावांची यादी राहिली आहे. डिजिटल दुनियेत मैत्रीचं मोल केवळ ॲड फ्रेंड किंवा अनफ्रेंड पर्यंत सीमित झालंय. पण चाणक्य सांगतात, ज्याच्यामुळे तुमचं नुकसान होतं तो मित्र नाही. मित्र म्हणजे तो जो संकटात पाठीशी उभा राहतो, जो तुम्हाला तुमचं चुकतंय ते सांगतो. नुसता गोड बोलणारा, तुमच्याशी हसणारा, कायम मान डोलावणारा हा मित्र नाही, फसवा आरसा आहे. म्हणून चाणक्य म्हणतात, मित्र निवडताना बुद्धी वापरा, भावना नाही. तिसरी नीती, शत्रूंकडे कधीही दुर्लक्ष करू नका. ते सांगतात, जर तुमचा शत्रू कमजोर वाटत असेल तरी त्याला दुर्लक्ष करू नका. एक ठिणगीसुद्धा मोठी आग लावू शकते. चाणक्य नीती आपल्याला सतत सजग राहायला शिकवते. आजच्या जगात स्पर्धा आणि असुरक्षिततेच्या छायेत जर तुम्ही निष्काळजी राहिलात तर इतर पुढे जातील आणि तुम्ही मागे पडाल. म्हणूनच कोणतीही छोटी गोष्ट किंवा व्यक्ती हलक्यात घेऊ नका. सावध रहा, सजग रहा. चौथी नीती, स्त्री शक्तीचा सन्मान करा. चाणक्य त्या काळात विचार मांडत होते जेव्हा पुरुष सत्ताकता ठासून भरली होती. पण तरीही ते म्हणतात, स्त्री ही शक्ती आहे, ती शिक्षिका आहे, निर्माणकर्ती आहे आणि संपूर्ण कुटुंबाचं केंद्रबिंदू आहे. ते म्हणतात, केवळ तिचं सौंदर्य पाहू नका, तिचं विचारमंथन, नीतिमत्ता आणि मनोबल ओळखा. ज्या घरात स्त्रीला योग्य स्थान दिलं जातं तिथेच खरं सौख्य नांदतं. पाचवी नीती, वेळेचा योग्य वापर करा. जो वेळेचं महत्त्व ओळखतो तोच यशस्वी होतो. आजच्या धावपळीच्या युगात वेळ म्हणजे सगळ्यात मौल्यवान गोष्ट आहे. तुमचं यश, तुमचा आत्मसन्मान आणि तुमचं भविष्य या सगळ्याचा पाया म्हणजे योग्य वेळी योग्य कृती करणं. चाणक्य स्पष्ट सांगतात, उशिराने केलेली कृती म्हणजे संधी गमावणं.
6वी नीती, मौन पाळून संयम ठेवा. चाणक्य म्हणतात, प्रत्येक वेळी प्रत्युत्तर द्यायची गरज नसते. कधीकधी शांत राहणं हेच शहाणपणाचं लक्षण असतं. आपण बोलतो त्याचे परिणाम किती खोलवर जाऊ शकतात याची जाण असणं हेच संयमाचं चिन्ह आहे. म्हणून बोलताना शब्दांची किंमत आणि मौनाची ताकद लक्षात घ्या. 7वी नीती, नीतीने संपत्ती मिळवा. चाणक्य स्पष्टपणे सांगतात, धन आवश्यक आहे, पण ते मिळवताना नीती सोडू नका. आज आपण पैशांसाठी काहीही करायला तयार असतो, पण जर मार्ग चुकला तर आयुष्याचं समाधान हरवतं. चाणक्य सांगतात, पैसा महत्वाचा आहे, पण त्याच्यामुळे आपली नीती, प्रतिष्ठा आणि आत्मसन्मान गमावणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. 8वी नीती, स्वभावातून खरेपणा ओळखा. चाणक्य म्हणतात, एक व्यक्ती कितीही सुंदर बोलत असली तरी तिचा स्वभाव आणि तिची कृती तिचं खरं रूप दाखवतात. कधीकधी आपण गोड बोलणाऱ्यांच्या प्रेमात पडतो, पण काही काळानं लक्षात येतं ते नाटक होतं. म्हणून चाणक्य सांगतात, वृत्ती पहा, वागणूक पहा आणि केवळ बोलण्यावर विश्वास ठेवू नका. 9वी नीती, आत्मविश्वास व संयम यांचा समतोल साधा. जो स्वतःवर विश्वास ठेवतो तोच संकट पेलतो. चाणक्य नीती आपल्याला शिकवते की स्वतःची ताकद ओळखा, पण घाई करू नका. धीराने, विवेकाने आणि स्पष्ट दृष्टिकोनाने जगायला शिका. संयम म्हणजे दुर्बलता नाही, तर तो यशाची गुरुकिल्ली आहे. म्हणूनच धैर्य आणि विवेक दोन्ही अंगी बाळगा. 10वी नीती, नेतृत्व ही जबाबदारी म्हणून स्वीकारा. राज्य, संस्था किंवा कुटुंब कुठल्याही पातळीवर नेतृत्व करताना चाणक्यांचं तत्व एकच, नेता हा स्वार्थासाठी नाही तर लोकांच्या कल्याणासाठी काम करतो. राजा हा धर्माने चालणारा असावा, सल्लागार, बुद्धिमान आणि जनतेविषयी सजग असावा. आजच्या काळात सुद्धा हे सूत्र कोणत्याही संस्थेसाठी लागू आहे. नेतृत्व म्हणजे केवळ निर्णय घेणं नव्हे, तर लोकांना सोबत घेऊन चालणं. म्हणूनच नेतृत्व ही पदवी नाही, ती जबाबदारी आहे. चाणक्य नीती हे केवळ तत्वज्ञान नाही, ते एक जीवन पथ आहे, ज्याच्यावर चालल्यास आपण केवळ यशस्वीच नव्हे तर समाधानी, संतुलित आणि सन्मानित आयुष्य जगू शकतो. ही नीती आपल्याला शिकवते, यशासाठी फक्त बुद्धी नाही लागतो तो संयम, नीती आणि आंतरिक विवेक. आजही हजारो वर्षांनंतर चाणक्य नीती आपल्याला सांगते, सतत शिकत राहा, सजग राहा आणि विवेकाच्या मार्गावर चालत राहा. तुम्हाला कोणती नीती सर्वात उपयोगी वाटते हे कमेंटमध्ये जरूर सांगा. जर हे विचार तुम्हाला स्पर्शून गेले असतील तर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच शहाणपणाच्या गोष्टींसाठी सकारात्मकतेचे रहस्य या आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, सकारात्मक रहा